नमस्कार. पुस्तक वाचन लवजियात लेखिका सुनीला सोवनी. त्यांनी आता 5-6 उदाहरणं दिलेली आहेत, ती मी वाचून दाखवते. पहिलं उदाहरण, दीदी न जाने उस समय मेरे मन पर कौन सा भूत सवार था. मैं उसके संग बांग्लादेश तक गई. उसके परिवार के साथ 1.5 साल तक हम वहाँ रहे. मेरा धर्मांतरण किया गया. रोज़ नमाज पढ़ना मैं सीख गई थी. उसके साथ भागने के वक्त से ही मैं बुर्का पहनने लगी थी. बांग्लादेश में भी मैं बुर्का पहनती थी. मेरा शौहर तो अच्छा था, लेकिन उसके दोस्त परिवार वाले ठीक नहीं थे. बुरी नज़र से मुझे देखते थे. मेरे शौहर की दूसरी शादी करने की भी बात चल रही थी. जुन्या दिल्लीत असणाऱ्या श्वेता आपली हकीकत सांगत होती. श्वेता 16-17 वर्षाची असताना श्वेताच्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते. भावजाई श्वेताला अजिबात पसंत नव्हती. घरात दोघींचे वारंवार खटके उडत. शिक्षण न घेणाऱ्या श्वेताचेही लग्न जमवण्याची चर्चा घरात सुरू होती. अशातच पप्पू तिच्या संपर्कात आला. श्वेताचा त्याच्यावर जीव जडला. मन मोकळे करावे असे स्थान तिला मिळाले. दोघांची मैत्री जास्त घनिष्ठ झाली. ज्या पप्पूशी श्वेताचे मैत्र जुळले त्याचा वावर स्थानिक मुस्लिम संघटनांमध्ये होता. त्यांच्याकडून पप्पू आणि श्वेताच्या मैत्रीला प्रोत्साहन दिले जात होते. आर्थिक बळही मिळत होते. पप्पूची दुसऱ्या नंबरची आई मूलतः बांगलादेशी मुस्लिम होती. पप्पूने हिंदू मुलींशी संधान साधले हे लक्षात आल्यानंतर तिनेच दोघांना पळून जायचा सल्ला दिला. बांगलादेशात पोहोचण्यासाठी सर्व व्यवस्था आपण करू. तिथे गेल्यावर पप्पूला उत्तम नोकरी मिळेल असे आश्वासक मोहजाल तिने श्वेता आणि पप्पू भोवती उभे केले. घरातल्या परिस्थितीने संतापलेली श्वेता पप्पू बरोबर पळून जाण्यास हसत हसत तयार झाली. लग्न केल्याशिवाय जाऊ नये हा तिचा आग्रह मानायला पप्पू तयार झाला. मात्र श्वेताच्या घरचे लोक तयार होणार नाहीत. मुलगी वयाने लहान असल्याने इतर नातेवाईक लग्न करून देणार नाही असे भय दाखवून पप्पूने श्वेताला पळून निघण्यास भाग केले. कलकत्त्याच्या जवळ एका मंदिरात तिला टिळासुद्धा लावला. 3 रात्री आणि 3 दिवसाचा प्रवास करून कुठलाही अडथळा न येता दोघे जण सुखरूपपणे बांगलादेशात गेले. तेथे पप्पूच्या दुसऱ्या आईचे नातेवाईक स्वागताला तयार होतेच. इस्लाम धर्माचे रीतिरिवाज श्वेताने बिनबोभाट पाळायला सुरुवात केली. यातच तिला दिवस राहिले. काही महिने आनंदात गेल्यावर पप्पूच्या नातेवाईकांचा व्यवहार बदलल्याचे श्वेताच्या लक्षात येऊ लागले. त्यांची केवळ नजरच वाईट होती असे नव्हे तर व्यवहारसुद्धा वाईट होता. पप्पूला अद्याप पाहिजे तसा कामधंदा मिळाला नव्हता. त्याचे तिथे फारसे काही जमले नाही. दोघांनी परत जायचे ठरवले. ही गोष्ट आईच्या नातेवाईकांना मान्य नव्हती. तरीही दोघेजण तिथून निसटले. भारतात आले. घरी आल्यावर पप्पूच्या लक्षात आले की आपल्या विरुद्ध पोलीस केस दाखल केली आहे. गेले कित्येक वर्ष पोलीस आपला शोध घेत आहे. श्वेतालाही कुठला दुसरा आसरा नसल्याने तिने देखील आपल्या माहेराशी संपर्क केला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो आहे. आपले काही खरे नाही हे लक्षात येतात पप्पू श्वेताला सांभाळण्याबाबतीत कच खाऊ लागला. लपून छपून राहणार तरी किती आणि कुठे हा प्रश्न त्याला सतावू लागला. तो एकटाच पळून गेला. पुढे त्याच्या विरोधात केस उभी राहिली. अल्पवयीन मुलीला पळवून नेले, तिच्यावर अत्याचार केले ही बाब सिद्ध झाली. मात्र ही गोष्ट इथेच संपली नाही. कायद्याने दोघांचा विवाह ग्राह्य मानलाच नाही. त्यामुळे श्वेता विवाह करायला मोकळी होती. तिच्या मुलीसह लग्न करायला दिल्लीजवळच एक तरुण तयार झाला. दोघांचे वैवाहिक जीवन सुखाने सुरू झाले. त्यांना एक मुलगा झाला. परंतु मुस्लिम संघटना हातात असलेली मुलगी सहसा सोडत नाहीत. याचा दाहक अनुभव श्वेताच्या घरातल्यांनी घेतला. विवाहित असणाऱ्या श्वेताशी स्थानिक मुस्लिम संघटनेच्या मदतीने पप्पूने पुन्हा संबंध स्थापले. श्वेताला पुन्हा पप्पूविषयी आकर्षण वाटायला लागले. एकदा मुलांना घेऊन श्वेता आपल्या माहेरी आली आणि मागचा पुढचा विचार न करता अवघ्या 2 दिवसात ती पप्पूबरोबर पळून गेली. परंतु या ठिकाणी तिचे दैव बलवत्तर ठरले. दोघेजण फार दूर जाऊ शकले नाही. श्वेताच्या नातेवाईकांनी त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयीन सोपस्कार पूर्ण करून श्वेताला विवाह बंधनातून मोकळे केले. पप्पूचे धर्मांतर करून दोघांचा विवाह लावून दिला. हे दोघे आज हिंदू आहेत. पुढे राहतील.
हा प्रश्न त्यांनी केलेला आहे. दुसरी कथा. मुस्लिम युवकाच्या जाळ्यात फसलेल्या मुलींचे पुढे काय होते याचे उत्तर सामाजिक कार्यकर्त्या संगीता यांच्या भेटीतून मिळाले आहे. जम्मू काश्मीरमधील दोड्डा जिल्ह्यात राहणारी राणी ही SYमध्ये शिकणारी मुलगी रस्ते तयार करणाऱ्या अब्दुलच्या प्रेमात पडली. हा मुकादम पाकिस्तान सीमेजवळच्या लहानशा गावी राहणारा होता. कामाच्या निमित्ताने तिकडे आला होता. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. राणीच्या घरातल्यांनी भेटी बंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुकादम असणारा अब्दुल्ला बराच आक्रमक झाला. स्वतःच्या बरोबर युवकांचा गट घेऊन राणीच्या घरी पोहोचला आणि राणीचा हात धरून सरळ तिला घेऊनच गेला. राणीने प्रतिकार तर केला नाहीच, पण ती त्याच्याबरोबर जायला तयारच होती हे घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर ते अगदी हतबल झाले. हा भाग अतिसंवेदनशील असल्यामुळे पोलिसात जाण्याचे धाडसही घरातल्यांना झाले नाही. राणीच्या नातेवाईकांमुळे संगीतापर्यंत ही बातमी पोहोचली होती. तिने हिंमत दिल्यामुळे घरातले पोलीस केस करायला तयार झाले. मात्र मुलगी सज्ञान असल्याने फार काही उपयोग होणार नाही हेही स्पष्ट झाले. मध्ये बरेच महिने गेले. अचानक एके दिवशी राणी आपल्या घरी आली तेव्हा 4 महिन्याची गरोदर होती. तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता, मात्र तिचा निकाह लागलेला नव्हता. आता हिचे काय करायचे हा प्रश्न घरातल्यांसमोर होता. पोलीस केस करण्यासाठी पूर्वी संगीताने मदत केली असल्याने हे प्रकरणही संगीतापर्यंत पोहोचले. संगीताने राणीशी बोलणे सुरू केले. त्यावेळी आपल्याला अबॉर्शन करायचे आहे, अब्दुल्लाबरोबर पळून जाऊन आपण पस्तावलं असे संगीताला ती सांगत होती. राणीच्या बोलण्यात बरीच विसंगती असल्याचे संगीताला जाणवले. राणी स्थानाला गेली असता तिच्या आईच्या संमतीने संगीताने राणीची बॅग तपासायला सुरुवात केली तेव्हा बॅगेत एक खंजीर, होका यंत्र, अरबी भाषेतील संकेतलिपी असलेले साहित्य मिळाले. खंजीरावर विष चिटकवल्याचे स्पष्ट दिसत होते. राणीचा मोबाईलही मिळाला. त्यावर कोड लँग्वेज फीड केली होती. फक्त एक हिंदुनिष्ठ कार्यकर्तीचे नाव इंग्रजीमध्ये लिहिलेले होते. बॅगेची तपासणी होई तो राणी स्नान करून आली. आपले पितळ उघडे पडल्याची भावना तिच्या मनात जागी झाली. 4 महिन्याची गरोदर असूनही ती घरातून पळून गेली. संगीताला याचा अंदाज होताच, म्हणून तिने शेजार-पाजाऱ्यांच्या मदतीने राणीला गाठण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात मुलीने इस्लामी आतंकवाद्याशी संपर्क केला. ते राणीच्या मदतीला धावून आले. मात्र उघडपणे येणे अशक्य असल्यामुळे विशिष्ट गाड्या पाठवून दिशा दाखवून त्यांचा प्रयत्न सुरू झाला. या खेळात संगीता आणि राणीचे नातेवाईक यशस्वी ठरले. राणी हाताशी तर लागली होती, पण हिचे पुढे काय करावे हा प्रश्न उभा राहिला. पोलीस केस दाखल केली तर मुलगी हातातून जाईल या भयाने पालकांनी मुलींचे पुनर्वसन करावे, तिला चांगले जीवन जगण्याची संधी द्यावी असा आग्रह सुरू केला. एकूण परिस्थितीच्या दबावामुळे राणीसुद्धा भयभीत झालेली दिसत होती. गयावया करत होती. एका अर्थाने ती शरण आली होती. याचमुळे त्या भागात दूर असणाऱ्या दिल्लीमध्ये राणीची सोय करण्यात आली. ज्या घरी राणीला ठेवण्यात आले तिथली गृहिणीसुद्धा मूलतः जम्मूचीच होती. लव्ह जिहादमध्ये 20 वर्षांपूर्वी फसलेली होती. पश्चाताप दग्ध होऊन परत आली होती. तिने नव्याने आपला संसार थाटला होता. 2 मुलांमध्ये ती रमली होती. या गृहिणीचे पूर्वीचे फसलेले प्रेम प्रकरण आणि नवे सुखी आयुष्य याचा प्रभाव राणीवर पडेल या उद्देशाने तिच्याच घरी राणीची सोय करण्याचे ठरले. सुमारे 3 महिने राणी या घरात राहिली. तिचे वर्तन अतिशय चांगले झाले. पूर्वीच्या प्रेम प्रकरणाविषयी ती शब्दसुद्धा बोलत नव्हती. स्वतःचे उमदे भवितव्य सर्वांसमोर रंगवीत होती. परंतु एक दिवस अचानक ती त्या घरातून गायब झाली. राणीच्या गायब होण्याचा धक्का जसा तिच्या नातेवाईकांना होता तसाच तो संगीतालाही होता. ज्या घरी राणीला ठेवले होते त्या घरातील गृहिणीच्या मदतीने राणीने आतंकवाद्याशी संपर्क साधला होता. 20 वर्षांपूर्वी जिचे पुनर्वसन केले
तिच्या मनात जुन्या प्रेमविषयी भावना उचंबळून आल्या होत्या. तिने राणीला मदत केल्यामुळेच राणी घरातून गायब झाली. राणी ज्यावेळी तिथे राहत होती त्यावेळेस अब्दुल्ला बरोबरचे आपले जीवन किती सुखकर होते ह्याचे वर्णन ती सुरुवातीला करीत असे. त्यांच्या आनंददायी सहवासामुळे, त्यांच्या मित्राच्या आग्रहाखातीर दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर आपण कधी जात असल्याचेही तिने स्वतःहून सांगितले. मात्र आपण प्रशिक्षित असल्याची माहिती तिने दडवून ठेवली होती. तिच्या मागे राहिलेल्या वस्तूवरूनच ती प्रशिक्षित असल्याचे स्पष्ट झाले. घरातून पळालेली राणी पुन्हा दहशतवादी गटाकडे धावली असावी असा अंदाज बांधणे अगदी सोपे होते. त्यानंतर पुन्हा राणीने घरातल्यांशी किंवा इतर कोणाशी संपर्क साधलेला नाही. आजही ती कुठे आहे कोणालाच माहीत नाही. राणीने दहशतवादी कारवायांचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते. शिवाय दहशतवादी गटाच्या सांगण्यानुसार विशिष्ट कामगिरी पाडायला ती आली होती. परंतु कारवाई करणे शक्य न झाल्याने ती परत गेली असा निष्कर्ष या उदाहरणावरून निघतो. कदाचित तिला मारूनही टाकले असावे. आता इथे 2 गोष्टी झालेल्या आहेत. तिसरी गोष्ट पुढच्या वेळेला सुरू करेल. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे.